ज्ञानोबाराय कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळेस सर्वांना समजलं होतं की ज्ञानोबाराय समाधी घेणार. ते ऐकून सर्व संत मंडळी, भक्त मंडळी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला गेली होती. सर्वजण वाळवंटामध्ये जमा झाले होते. ज्ञानोबाराय सुद्धा वाळवंटामध्ये होते. धावून या मिठी घाली न संत चरणी, धावून या मिठी घाली न संत चरणी, सांगे न वचनी म्हणींचे गुंज. ज्ञानोबारायांनी हे एकादशीचं शेवटचं कीर्तन होतं. ज्ञानोबारायांनी एकादशीचं कीर्तन केलं. लाखो भाविक भक्त जमा झाले होते कीर्तनासाठी. एकादशीचं कीर्तन झालं. आता द्वादशीचं कीर्तन नामदेवरायांनी केलं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये सर्व भाविक भक्त खाली बसून ऐकत होती. संत मंडळी टाळ घेऊन उभा होती. ज्ञानोबाराय सुद्धा स्वतः टाळ घेऊन उभा राहिले होते. कीर्तनात टाळ आणि मृदंग यांच्या आवाजात अगदी रंग भरला होता. कीर्तनाला खूप रंग चढला होता. तेवढ्यात जनाबाई म्हणाल्या, नामदेवा आता तुम्ही एक अभंग म्हणा. टाळ मृदंग यांच्या स्वरात नामदेवरायाचा अभंग कीर्तनात खूप रंग चढला होता आणि त्या रंगामध्ये देहभान विसरून प्रेमाच्या भरात विठू नाचू लागला. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. तेवढ्यात कबीर महाराजांनी पाहिले आणि म्हणाले, सावध व्हा देवा, पितांबर गळतोय. एकच टाळी झाली चंद्रभगा वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी बने बोला नामदेवा अभंग. अभंग बोलता रंग भरला कीर्तनी, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी, प्रेमोचीने छंदे विठू नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध व्हा देवा ऐसा बोले कबीर. नामदेवरायांनी देवांचं मनगट धरलं आणि देवाला पितांबर नेसण्यास सांगितलं. कीर्तन संपलं. ज्ञानोबारायांनी सर्वांना काला वाटला. हा ज्ञानोबारायांचा शेवटचा काला होता. सर्वांना काला देऊन ज्ञानोबाराय समाधी घेण्याची आज्ञा मागण्याकरिता पांडुरंगाच्या मंदिरात जातात. रामकृष्ण हरी.